नमस्कार सगळ्यांना. आपल्याला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती सुद्धा आणि त्याच्यामुळे दसरा पण आहे. आणि दसरा असू दे कुठलाही सण असू दे आपल्याकडे बायकांना कामाशिवाय पर्याय नसतो. सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आपण बघू शकता मॅडमने त्यांचं काम सुरू केलंय पीठ चाळण्याचं. म्हणजे आज घरामध्ये काही ना काहीतरी स्पेशल बनेल अशी एक अपेक्षा आहे. आणि त्याच्यामधला अर्धा मेनू तर बनवून तयार झालाय, तुम्हाला दाखवतो. हे बघा, अँटॅडॅन गुलाबजामुन बनवून तयार आहे. आणि लिमिटेड खाणार आणि थोडंसं हेल्दी राहायचा प्रयत्न करणार आहे. आणि ऑन कॅमेरा सांगतोय कारण असं BMI वगैरे जे म्हणतात ना, ओव्हरवेट आणि थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवावं असं वाटतंय. पण सणावाराच्या दिवसांमध्ये आता बघा दसरा आहे, त्याच्यानंतर दिवाळी येईल, पण हे सगळं असताना आहे ना कंट्रोल होत नाही आपल्याकडून. सगळं खायचं पण ते मापात खायचं. बरोबर, सगळं खायचं पण ते मापात खायचं, म्हणजे कमी खायचं. खूप दिवसांपासून मनापासूनची एकदम इच्छा आहे की आपण थोडंसं वजन कमी करावं, स्लिम ट्रिम व्हावं. बघूया कसं होतंय. आणि दसरा आहे आणि दसरा असून सुद्धा हे बघा यांची झोपाझोप झाली आहे. आता यांना पुढची 15 मिनिटं उठवायला लागतील. सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मला आज उठायचं नव्हतं, पण मला आई बाबांनी जबरदस्ती उठवलंय. नुसतं उठवलं नाही ऐश्वरी तुला सकाळचं. आज दसरा आहे, आपल्याला खूप काम आहे. साफसफाई करायची, गाड्या धुवायच्या, देवाची पूजा करायची, हत्यारांची पूजा करायची. आता आम्ही हे घेऊन आलो भाताची ओम. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी नव्याचं सोनं असं लावतात. तर दारावर आपण गेल्या वर्षी ऑलरेडी लावलेलं होतं. तर मी प्राजक्ताला म्हटलं काय हरकत आहे, गेल्या वर्षीचं आपण ठेवूया, उगाच कशाला 20 रुपये खर्च करायचे ना. तर पटलं नाही तिला. का लावतात माहितीये ना? पण काय म्हणतात, का लावतात? काय म्हणतात, असं लावतात तिथे शो. का लावतात? शो साठी लावतात. शो नाही, शो साठी लावत नाही. मग आता भात उगवतं, आता भात कापणी होईल, हा ते या वर्षीचं नवीन अन्न आहे ते. ओके, त्याच्यामुळे आपण हे बरं हे आपल्याकडे कोजागिरीच्या दिवशी नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी करतात. आता हे किती रुपयाला आणलंय माहितीये तुला? मी सुदे ना किती 20 रुपीज. पण सांगू तुला, आपण बाहेर हॉटेलला गेलं की 500-700 रुपये सहज खर्च करतो. करेक्ट. मग ह्याला 10 आणि 20 रुपयासाठी काय विचार करायचा? करेक्ट, आपल्या परंपरा लहान आपणच पाहिजे. आणि दुसरं बरोबर, पटलं ही गोष्ट मला पटली. अक्षरशः 3-3 वर्षाची मुलं घेऊन तिथे रस्त्यावरती आहे ना, म्हणून रस्त्यावरती विकत होते 3-3 रुपयाचे. त्याच्यामुळे खरंच प्रामाणिकपणे 3-3 रुपयाची नाही, 3-3 वर्षाची मुलं बसून तिथे असं विकत होते वगैरे सगळं फॅमिली. आणि तिथून एक 20 रुपयाचं आणलं तर काय होईल, त्यांच्या घरामध्ये दसरा दिवाळी साजरी होईल. म्हणून प्लीज, बरोबर आहे, मला पटलं प्राजक्ताचं. आपल्या परंपरा आपण पाळल्या नाही, साजऱ्या केल्या नाही, बरोबर. तर कोण करणार? मुलांना कसं काय काय करतात काय नाही करत. बरोबर. हॅपी थँक्यू. नमस्कार. या जेवायला स्विगीची डिलिव्हरी एकदम फास्ट असते, एकदम मस्त असते. गरमागरम स्विगी जेवण देते. गुलाबजाम, कसली भाजी आहे? कुर्मा भाजी आहे, कुर्मा पुरी आहे, पापड आहे, भात आहे, बटाट्याची भाजी पण आहे, वरण आहे. आणि सगळ्यात स्पेशल स्विगीचा आयटम आहे म्हणजे तो हा मसाले भात आयटम आहे. कुणाचा आहे माहिती ना? स्विगीने दिलंय की प्राजक्ताने केलंय? प्राजक्ताने केलंय का इतकं सारं? वा, सॉरी त्याला जेवून घेऊया. गुलाबजाम नंतर. स्विगी म्हटलं म्हणून राग नाही ना आला? मी आजकाल राग लोक ठेवत नाही. राग रोग असू द्यावा आणि राग लोभ असू द्यावा, आपल्यापाशी ठेवावा. आणि आता मस्तपैकी जेवून घ्यावा. चलो, पहिलं काय खाऊ? मसाले भात, पुरी, काय 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 नाही, साधा भात घेऊ पहिला. आणि मग गुलाबजाम कधी खाऊ? हा, काय म्हणता, काय खाऊ? बरं, पुरीपासून सुरुवात करूया आणि साध्या भातावर येऊन थांबूया. ओके, डन. नाही, गुलाबजामुन येऊन थांबूया. तू किती पुऱ्या खाणार? खाल्ल्या पण. किती खाल्ल्या? मोजल्या नाही?
मी चहा खाणार. जेवायचं नसतं. मी एवढ्या सगळ्या खाणार 1 2 3 4 5 6 7 8 आहे तेवढ्या. चला तर मग आता दसरा संपलेला आहे. दिवाळीची तयारी हळूहळू चालू होणार आहे. पण काल दसरा खूप छान आणि उत्साहात साजरा झालाय आमचा. आणि जेवणाचे सुद्धा 4 प्रकार केले होते. आमटी, भात, भाजी, पुरी, श्रीखंड नाही केलं होतं, गुलाबजाम केले होते, मसाले भात केला होता. हे सगळं जेवण सगळ्यांना खूप मनापासून आवडलं. त्याचं एक छान वाटतंय. म्हणजे खाणाऱ्याला आवडलं की करणाऱ्याला छान वाटतं. बरोबर. आणि आणखीन नवीन नवीन गोष्टी करायला हुरूप येतो. बरोबर, एक्झॅक्टली. ती एक प्रेरणा तसंच असते. आता हळूहळू दिवाळीची तयारी सुरू करणार आहे. कारण झालं आता 2 4 तारीख 5 तारीख आली, 15 दिवसावर दिवाळी आले. आता खरेदी आहे मेन म्हणजे दिवाळीची. बरोबर. आपले सणवार असे एक एक पटापट एका मागोमाग एक सुरू आहेत ना, त्याच्यामुळे मग असं असतं ना की एकदा गणपती झाले, गणपतीचं विसर्जन झालं की मग गणपतीपासून आपले सगळे सणवारच सुरू होतात ना. त्याच्यामुळे एका मागोमाग एक वगैरे सगळे सणवार असे सगळे सुरू होतात. त्याच्यामध्ये आता दिवाळी येणार आहे. आणि आता जसं प्राजक्ताने म्हटल्याप्रमाणे काल स्वयंपाक खूप छान केला होता. म्हणजे स्पेसिफिक कॉम्प्लिमेंट म्हणजे माझ्याकडून मसाले भात. कालच केला होता मी स्वयंपाक. सॉरी, नेहमीच चांगला करते, पण मसाले भात स्पेसिफिक चांगला झाला होता. आणि मी तर तिला अशी कॉम्प्लिमेंट दिली की नेक्स्ट टाइमला जेव्हा कधी करशील त्यावेळेला फक्त मसाले भातच कर, बाकी काहीच करू नकोस, पुऱ्या वगैरे, म्हणजे तो व्यवस्थित पोटभर खाता येईल. तर ती म्हटली ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइमला ट्राय करू. पण आत्ता जसा केलाय तसा पुढच्या वेळेला होईल की नाही सांगू नाही शकत, असं पण माहिती. बरोबर. असेच नवीन नवीन ब्लॉग आम्ही करतच राहणार आहोत. आणि तुम्ही त्याला छान प्रतिसाद देताय हे बघून आणखीन छान वाटतंय. आमचा हुरूप वाढतोय. निश्चित. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आम्ही करत राहणार आहे. ते तुम्ही बघत राहा, आम्हाला रिप्लाय देत राहा. नेक्स्ट रेसिपी काय करणार ते पण सांगून ठेव. नेक्स्ट रेसिपी आता दिवाळीच काहीतरी. बरोबर. चकली, चिवडा, करंजी सगळं सुरू होईल. ओके. त्याचं आधी सामान आणावं लागेल. ओके, ठीक आहे. मग आपण सगळे मिळून सगळे दिवाळीचे पदार्थ करूया आणि आपली रजा घेतो, कारण एका कार्यक्रमासाठी आपल्याला जायचंय पटकन. त्याच्यामुळे रजा घेतो आणि पटकन निघतोय, कारण ह्यांनी ऑलरेडी 1 तास काढलाय एकमेकांसोबत, एकमेकाला नटवण्यामध्ये. काय सांगतोय मी, एकमेकाला नटवण्यामध्ये यांनी खूप वेळ काढलाय. तुम्ही पेशन्स ठेवायला शिका. चलो, पेशन्स. चला, चलो, बाय. थँक्यू फॉर वॉचिंग अप टू द एंड. बाय बाय.